तर चला बा आपण शेवटच्या लेक्चरमध्ये सेकंड युनिट जो आपला सिलेबस मधला आहे 12वीच्या त्या सेकंड युनिटला आपण सुरुवात केली. युनिटचं नाव होतं जेनेटिक्स अँड इव्होल्यूशन. दिस पर्टिक्युलर युनिट कंपेराइज अ टोटल 3 चॅप्टर्स. टोटल 3 चॅप्टर्स आहेत. फर्स्ट चॅप्टर त्याच्यामधला इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन किंवा हेरिडिटी अँड व्हॅरिएशन. सेकंड चॅप्टर आहे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि थर्ड चॅप्टर आहे इव्होल्यूशन, ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ. तर पहा जेनेटिक्स अँड व्हॅरिएशन सेकंड युनिट आहे आपल्या सिलेबस मधला. पण सेकंड युनिट आहे. वेटेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण या चॅप्टरकडे जर पाहिलं तर तुमची जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, बरोबर, 2 कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर कंपल्सरी आपण सगळेजण देणारच आहेत. कोणत्या कोणत्या? एक देणार आपण नीटची आणि दुसरी सीईटीची एक्झाम. या दोन्ही एक्झाममध्ये सर्वात जास्त वेटेज असलेला, बरोबर आहे, सर्वात मेजर वेटेज असलेला हा पर्टिक्युलर युनिट आहे. आणि जुन्या सिलेबस सारखं आता आपल्यामध्ये आणि त्या एनसीईआरटीच्या सिलेबसमध्ये काहीही डिफरन्स राहिलेला नाही. दोन्ही सिलेबस जवळपास सारखेच आहेत. जसं तिकडं जेनेटिक्स सोबत इव्होल्यूशन स्टडी केलं जात होतं एनसीईआरटी मध्ये आणि आपल्याकडे इव्होल्यूशन सेपरेट चॅप्टर दिलेला होता, तसं आता ठेवलेलं नाही. आता काय केलेलं आहे, जसा एनसीईआरटीचा सिलेबस आहे ॲज इट इज जशाला तसाच आपला सिलेबस सुद्धा तयार केला आहे. कॉपी अँड पेस्ट असल्यासारखा सिलेबस आहे. तिकडे सुद्धा जेनेटिक्स आणि व्हॅरिएशन ह्या पर्टिक्युलर युनिटमध्ये 3 चॅप्टर आहेत. आपल्याला सुद्धा टोटल 3 चॅप्टर इथं स्टडी करायचे आहेत, बरोबर आहे. 3 चॅप्टर कोणते कोणते स्टडी करणार त्या युनिटमध्ये पहा. फर्स्ट चॅप्टर आपल्याला स्टडी करायचा आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर आपण या युनिटमध्ये स्टडी करणार आहेत जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि थर्ड चॅप्टर आपण स्टडी करणार आहेत ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ. तर पूर्ण एंटायर युनिट तुमचा हा मीच घेणार आहे. पहा, काळे सरनं ज्यावेळेस त्यांचा चॅप्टर संपल त्यावेळेस तुम्ही काळे सरला या 3ही चॅप्टर सोडून दुसरा कोणता तरी चॅप्टर घ्यायला सांगा. आले लक्षात? तर 3ही युनिट आपल्याला घ्यायचे, 3ही चॅप्टर आपल्याला घ्यायचे आहे. तर जसं पहिल्या युनिटमध्ये आपलं थोडंसं कन्फ्युजन झालं, थोडंसं जम्बलिंग झाली. जो आपला ह्युमन रिप्रोडक्शनचा पार्ट होता तो ह्युमन रिप्रोडक्शनचा चॅप्टर मी स्वतः तुमचा घेणार होतो. म्हणजे रिप्रोडक्शन युनिट आपला पूर्ण एंटायर कम्प्लीट होत होता. लक्षात? म्हणजे एक युनिट एका शिक्षकाने जर घेतला तर पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला एकमेकाला लिंक लागतात, बरोबर आहे. नाही तर ते सर तिकडे त्याच्या एका युनिटमधला एक चॅप्टर ते घ्यायलेत, ह्या पारवेसरी एक घ्यायलेत, जम्बलिंग होती, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण पूर्ण एंटायर युनिट स्वतः मीच तुमचा हा कंडक्ट करणार आहे, पूर्ण मीच युनिट घेणार आहे. तर 3 चॅप्टर आपण इथं स्टडी करणार आहेत. इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, त्याच्यानंतर जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि थर्ड चॅप्टर आपण स्टडी करणार आहेत ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ. पण फर्स्ट चॅप्टर जर आपण पाहिला तर फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स स्टडी करणार आहेत. क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यानंतर जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये जीन लेवलवर, जीन ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स आपण इथं कन्सिडर करणार. फर्स्ट चॅप्टर मध्ये जसं आपण क्रोमोझोम ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स स्टडी करणार आहे, तसं सेकंड चॅप्टर मध्ये आपल्याला जीन ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स स्टडी करायचं आहे. जीनच्या बेसिसवर आपण इनहेरिटन्सचा पॅटर्न स्टडी करणार आहेत. क्रोमोझोम लार्जर युनिट आहे, बरोबर आहे. लार्जेस्ट लेवलवर आपण त्या पर्टिक्युलर क्रायटेरियाला कन्सिडर करतो. बट इफ वी कन्सिडर द जीन, इट इज अ स्मॉलेस्ट युनिट, बरोबर आहे, ऍक्च्युअल युनिट ऑफ इनहेरिटन्स और फंक्शनल युनिट ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर मध्ये आपण 2 पर्टिक्युलर क्रायटेरिया बद्दल स्टडी करणार आहोत. इनिशियली आपण स्टडी करणार आहेत ओरिजिन ऑफ लाईफ आणि त्याच्यानंतर ओरिजिन नंतर इव्होल्यूशन ऑफ लाईफ. ओरिजिन, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ अ फर्स्ट लाईफ ऑन द अर्थ. अर्थचं फॉर्मेशन झालं, बरोबर आहे. बिग बँग थेरी वगैरे आपण तिथं स्टडी करणार आहेत. त्या बिग बँग थेरीनुसार अर्थची, आपल्या सोलार सिस्टीमची ओरिजिन झाल्यानंतर ज्या अर्थवर, त्या पर्टिक्युलर अर्थवर फर्स्ट लाईफ किंवा फर्स्ट सेल कशी तयार झाली, या फर्स्ट सेलच्या फॉर्मेशन बद्दल आपण या चॅप्टरच्या फर्स्ट हाफ मध्ये स्टडी करणार. अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ
and then we were moved towards, or then we were discuss about the evolution of life. Evolution of life, that is simply considered as a gradual and continuous changes in the living organism. Slow, बरोबर आहे, स्लो, ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस चेंजेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच विल लीड टू द फॉर्मेशन ऑफ एंटायर न्यू स्पीसीज. पर्टिक्युलरली नवीन स्पीसीजचं फॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस आहे त्याच पर्टिक्युलर प्रोसेसला आपण इव्होल्युशन कन्सिडर करतो. बट इनिशियली वी हॅव टू फॉर्म द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन कसं झालंय ते एक्सप्लेन करावं लागेल. ओरिजिन मध्ये आपण लाईफची ओरिजिन तर स्टडी करणारच आहे, पण लाईफच्या ओरिजिन सोबत अर्थच्या ओरिजिनसाठी ज्या वेगवेगळ्या थेरीज प्रपोज केलेल्या आहेत त्या अर्थच्या ओरिजिनच्या थेरीज सुद्धा आपल्याला स्टडी करायची. त्यामध्ये एक मेजर थेरी आपण स्टडी करणार आहे, दॅट इज अ बिग बँग थेरी. बिग बँग थेरी तुम्ही फिजिक्स मध्ये कुठं तो शब्द ऐकला असेल. अर्थच्या ओरिजिन बद्दल आणि अर्थ नंतर अर्थवर लाईफची ओरिजिन कशी झाली याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहेत. आणि इव्होल्युशन मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवर तयार झालेले आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये स्लो, त्याच्यानंतर ग्रॅज्युअल आणि कंटिन्युअस चेंजेस कसे होतात, आणि हे जे कंटिन्युअस चेंजेस आहेत या कंटिन्युअस चेंजेसमुळे न्यू स्पीसीजचं फॉर्मेशन कसं होतंय, या न्यू स्पीसीजच्या फॉर्मेशनच्या प्रोसेस बद्दल आपल्याला इव्होल्युशन ऑफ लाईफ हा पार्ट मध्ये स्टडी करायचा आहे. तसं तर इव्होल्युशन प्रपोज करण्यासाठी डिफरंट सायंटिस्टनी डिफरंट थिअरीज प्रपोज केलेल्या आहेत, पण त्या थेरीमध्ये काही ज्या मेजर थेरीज आहेत, जसं डार्विनची थेरी असेल, डार्विनने प्रपोज केलेली जी इव्होल्युशनची थेरी आहे या डार्विनच्या थेरीज बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि दुसरी एक मेजर थेरी आहे पहा, लॅमार्क. डार्विनिझम आणि लॅमार्किझम या दोन पर्टिक्युलर सायंटिस्टने प्रपोज केलेल्या ज्या थेरीज आहेत त्या थेरीज बद्दल आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहेत. डार्विन आणि लॅमार्क दोन एकमेकाच्या अपोजिट असणारे सायंटिस्ट होते पहा, बरोबर आहे. डार्विननं काय सांगितलं, जसं एन्व्हायरमेंट चेंज होत चाललंय तसं तसं नवीन ऑर्गॅनिझम्स काय होतात, तयार होतात, पण किंवा नवीन स्पीसीज तयार होतात असं डार्विनने प्रपोज केलं. लॅमार्कनं काय प्रपोज केलं तर लॅमार्क सिम्पली प्रपोज दॅट variations or species already existed on the earth, only nature select those species which are suited or which are best suited for the given environmental condition. अगोदरच अशा डिफरंट स्पीसीज आपल्या अर्थवर प्रेझेंट आहेत, फक्त जशी कंडिशन मिळाली, जसा त्या स्पीसीजला चान्स मिळाला तसं त्या पर्टिक्युलर चान्सनुसार ती स्पीसीज काय व्हावी, अर्थवर फ्लरिश व्हावी. फ्लरिश होणं म्हणजे काय होतं, त्याचं पॉप्युलेशन इन्क्रीज होणं, मेजर डायव्हर्सिटी त्यांची होणं, मेजर पॉप्युलेशन त्यांचं होणं, त्याला आपण फ्लरिश होणं म्हणतो. तर लॅमार्क आणि डार्विन हे दोन इम्पॉर्टंट सायंटिस्ट आपण कन्सिडर करतो अकॉर्डिंग टू द इव्होल्युशन पॉइंट ऑफ व्ह्यू. तर या लॅमार्किझम, डार्विनिझम बद्दल त्याच्यानंतर बरेचसे एक्झाम्पल जे सपोर्ट करतात इव्होल्युशनला, बरोबर आहे, त्या एक्झाम्पल्स बद्दल सुद्धा आपल्याला स्टडी करायचं. जसं इंडस्ट्रियल मिलॅनिझम बद्दल आपण स्टडी करणार. इंडस्ट्रियल मिलॅनिझम मध्ये ब्लॅक आणि व्हाईट कलर किंवा ब्लॅक आणि ग्रे कलरचे जे इन्सेक्ट्स आहेत या इन्सेक्टचं फ्लरिश होण्याचा जो ड्युरेशन आहे त्या ड्युरेशन बद्दल किंवा त्या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट बद्दल आपण खूप डिटेलमध्ये त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. तर ओरिजिन आणि इव्होल्युशन इंटरेस्टिंग पार्ट आहे या पर्टिक्युलर युनिटचा, आणि इंटरेस्टिंग सोबत क्वेश्चन सुद्धा खूप जास्त या पर्टिक्युलर चॅप्टरवर विचारतात. जेनेटिक्सचे क्वेश्चन थोडेसे किचकट असतात, क्रिटिकल टाईपचे क्वेश्चन या फर्स्ट 2 चॅप्टरमध्ये विचारतात. फर्स्ट 2 चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन आपल्याला, जसं तुम्ही फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्या टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला बायोलॉजीमध्ये सुद्धा स्टडी सॉल्व्ह करायचे आहेत या इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन चॅप्टरमध्ये. समजलंय? तर युनिट खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप मेजर युनिट आहे अकॉर्डिंग टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आपल्या बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा इम्पॉर्टंट आहे. चांगलं वेटेज या पर्टिक्युलर चॅप्टर्सला आपल्याला पाहायला मिळते. जसं तर 6, 8 आणि 5, 4 असं काहीतरी वेटेज आहे या तिन्ही चॅप्टरचं. वेटेज तुम्हाला नवीन आलेला वेटेज जो चार्ट आहे तो तुम्हाला मी एखाद्या दिवशी व्हॉट्सअप करतो, पण वेटेज सुद्धा बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा वेटेज याला खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला हे तीनही चॅप्टर प्रिपेअर करायचे आहेत. आलं लक्षात? 3 चॅप्टर अंडर द हेडिंग ऑफ युनिट्स, जेनेटिक्स अँड व्हॅरिएशन. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट चॅप्टर स्टडी करायचा आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन.
इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. थर्ड चॅप्टर आहे आपल्या सिलेबस मधला, इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. आता बघा, इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत, दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत, ज्या जेनेटिक्सशी रिलेटेड असलेल्या टर्म्स आहेत. जेनेटिक्स आपण सांगतो, जेनेटिक्स एक ब्रँच आहे, ज्या पर्टिक्युलर ब्रँच मध्ये आपण इनहेरिटन्स बद्दल किंवा हेरिडिटी बद्दल आणि व्हॅरिएशन्स बद्दल काय करतो, स्टडी करतो. जेनेटिक्स इट इज अ ब्रँच ऑफ लाईफ सायन्सेस और इट इज अ branch of biology dealt with the study of pattern of inheritance and causes of variation. Pattern of inheritance आणि causes of variations आपण जेनेटिक्स मध्ये स्टडी करतो. तसं या चॅप्टरचं युनिटचं नाव असतो आपण जेनेटिक्स आणि इव्होल्युशन दिलेलं आहे. तर जेनेटिक्स म्हणजे नेमकं काय असतंय, इट इज अ स्टडी ऑफ पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स अँड कॉजेस ऑफ व्हॅरिएशन. तर आपल्याला इनहेरिटन्स बद्दल आणि व्हॅरिएशन बद्दल स्टडी करायचं या चॅप्टर मध्ये. पण त्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा. In this chapter, we will study the pattern of inheritance by considering the chromosomes as a unit of inheritance. काय कन्सिडर करणार आपण या चॅप्टर मध्ये, एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचा तुम्हाला. क्रोमोझोम्स आर कन्सिडर्ड ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स बोथ बाय मेंडल ऑल्सो, आणि मेंडलच्या नंतर मॉर्गन्स वगैरे जे सायंटिस्ट आहेत, ज्या सायंटिस्टचे एक्सपेरिमेंट आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे, तो मॉर्गन असेल, तुमचा मेंडल असेल, फादर ऑफ जेनेटिक्स असेल, कार्ल कोलिन्स असेल, किंवा दुसरा कोणता एखादा सायंटिस्ट, या सगळ्या सायंटिस्टने एंटायर क्रोमोझोम्सला ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स कन्सिडर केलेलं आहे. बरोबर आहे. क्रोमोझोम्स आर कन्सिडर्ड ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स. जेनेटिक्स इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन हा चॅप्टर म्हणलं, या चॅप्टरशी रिलेटेड एखादा क्वेश्चन जर असला की तिथं क्रोमोझोमला युनिट ऑफ इनहेरिटन्स कन्सिडर करायचं आहे. आणि जो नेक्स्ट चॅप्टर आपण स्टडी करणार आहे, जीन जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आपण जीनला, बरोबर आहे, जीन विच इज कन्सिडर्ड ॲज अ फंक्शनल पार्ट ऑफ अ जिनोम. ऍक्च्युअली जो जिनोमचा फंक्शनल पार्ट आहे, ज्याला आपण जिनोम कन्सिडर करतो, विच आर लोकेटेड ओव्हर द क्रोमोझोम. जीन्स आर लोकेटेड ओव्हर द क्रोमोझोम. त्या पर्टिक्युलर जीन्सला आपण युनिट ऑफ इनहेरिटन्स कन्सिडर करणार आहेत त्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये. इथं कन्सिडर करायचंय क्रोमोझोम्स ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स. समजलंय. त्याच्यानंतर इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन ह्या दोन कन्सेप्ट जर आपण पाहिल्या तर नेमकं इनहेरिटन्स म्हणजे काय आणि व्हॅरिएशन म्हणजे काय असते. काय असते बा, इनहेरिटन्स इज अ ट्रान्समिशन ऑफ, इनहेरिटन्स इज द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. It is the transmission of character from the parental organism to the offspring. पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर ट्रान्सफर होणं म्हणजे काय, इनहेरिटन्स आहे. बरोबर आहे. आणि हे कधी होतंय, पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर कधी ट्रान्सफर होतात, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन लास्ट चॅप्टर जो आपण स्टडी केला, प्लांट मधलं रिप्रोडक्शन आपण स्टडी केलं, लोअर आणि हायर प्लांट्स बद्दल आपण सांगितलं तिथं. तर प्लांट मध्ये रिप्रोडक्शन व्हाले किंवा ॲनिमल्स मध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस परफॉर्म केल्या झाली. या पर्टिक्युलर रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं आपण काय करतो, नवीन प्रोजेनी तयार करतो. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑफस्प्रिंग विच आर ऑफ ओन काइंड. ओन काइंड हा जो वर्ड आहे, दिस वर्ड इज रिलेटेड विथ द इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. बरोबर आहे. तो पर्टिक्युलर वर्ड काय करते, ह्या इनहेरिटन्सशी व्हॅरिएशनशी रिलेट करते. कसा रिलेट करते बा, तिथं आपण सांगितलं की पॅरेंट सारखेच ऑफस्प्रिंग तयार होतात. जसं तुम्ही म्हणता आंब्याच्या झाडाला आंबेच येतात, चिंचेच्या झाडाला चिंचाच येतात. आंब्याच्या झाडाला तुम्हाला कधी चिंच आलेले पाहायला मिळणार नाहीत किंवा चिंचेच्या झाडाला कधी आंबे आलेले पाहायला मिळणार नाहीत. बरोबर आहे. जसे पॅरेंट्स असतात तसेच ऑफस्प्रिंग असतात. एक कॉमन म्हण सुद्धा तुम्ही ऐकली असेल, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. बरोबर आहे. जसे वडील असतात तसाच मुलगा असते, आणि ज्या टाईपचा कुंभार आहे, जसा कुंभार आहे, चांगला कुंभार असेल तर चांगले मडके तयार करेल, आणि एखाद्याला काही येत नसेल तर तो काहीतरी वाकड्या तिकडे मडके, त्याला मडकं म्हणता सुद्धा येणार नाही आपल्याला, असं काहीतरी तयार करून ठेवेल. बरोबर आहे. तर इथं सुद्धा रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते. काय होतं रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये, ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस केल्या जातात विच आर ऑफ सेम काइंड और विच आर ऑफ ओन काइंड. पॅरेंट जसे आहेत तसेच पॅरेंट सारखेच ऑफस्प्रिंग तयार केल्या जातात. पॅरेंट सारखे ऑफस्प्रिंग तयार केल्या जातात
जसे पॅरेंटची बेसिक मॉर्फॉलॉजी आहे, जसं पॅरेंटचं बेसिक स्ट्रक्चर आहे, एक बेसिक प्लॅन जसा तो पॅरेंटल ऑर्गॅनिझम फॉलो करत आहे, तसाच सेम प्लॅन त्या ऑफस्प्रिंगद्वारे सुद्धा फॉलो केला जात आहे. आणि त्याच्यासाठी रिझन असते. काय रिझन असते त्यासाठी? देयर इज अ रिझन, दॅट इज पॅरेंट ट्रान्सफर सर्टन कॅरेक्टर्स टू देअर ऑफस्प्रिंग और टू देअर प्रोजेनी ड्युरिंग द कोर्स ऑफ रिप्रोडक्शन. बरोबर आहे. ज्यावेळेस पॅरेंट्स काय करत असतात, रिप्रोडक्शन करत असतात, त्यावेळेस पॅरेंट्स त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे काही कॅरेक्टर ट्रान्सफर करतात. त्यांच्याकडे अवेलेबल असलेले जे कॅरेक्टर्स आहेत एका पर्टिक्युलर मीडियम थ्रू, त्या मीडियम बद्दल सुद्धा आपल्याला स्टडी करायचंय. त्या पर्टिक्युलर मीडियम थ्रू त्यांचे कॅरेक्टर्स त्यांच्या प्रोजेनीकडे ट्रान्सफर करतात. तर ते कॅरेक्टर नेमके कोणत्या पॅटर्न मध्ये ट्रान्सफर होतात, बरोबर आहे, त्यालाच आपण म्हणतो पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. जसं आपल्याला माहित आहे लाईक बिगेट्स द लाईक, ज्या टाईपचे पॅरेंटल ऑर्गॅनिझम आहेत तसेच ऑफस्प्रिंग असतात. लाईक बिगेट्स लाईकचा रूल तुम्ही कधी ऐकला असेल. तुम्ही अ डॉग विल गिव्ह अ बर्थ ऑलवेज टू द पपीज. बरोबर आहे. ते कुत्र्याच्या पिल्ल्याला जन्म देईल, मांजराच्या पिल्ल्याला जन्म देईल, काऊ त्याच्या काफलाच बर्थ देईल. बरोबर आहे. ह्युमन बिईंगच प्रोड्यूस करतात. याला म्हणतात लाईक बिगेट्स द लाईक. आता या लाईक बिगेट लाईक नुसार जर आपण पाहिलं तर हे जे पॅरेंटल ऑर्गॅनिझम ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करतात, हे ऑफस्प्रिंग त्यांच्या पॅरेंट सोबत रिझेंबल करतात. बट इज देअर एनी प्रोजेनी विच आर एक्झॅक्टली सिमिलर टू देअर पॅरेंटल ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. पण कन्सेप्ट काय सांगालो मी, एक आपण कन्सेप्ट सांगालो होतं लाईक बिगेट्स लाईक. बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा. ज्या टाईपचा पॅरेंटल ऑर्गॅनिझम आहे त्या टाईपचाच ऑफस्प्रिंग असेल. बरोबर आहे. अ मँगो ट्री विल ऑलवेज प्रोड्यूस अ मँगो फ्रूट अँड मँगो फ्रूट विच कंटेन अ सीड विल ऑलवेज प्रोड्यूस अ मँगो ट्री. बरोबर आहे. मँगोवर आलेल्या ज्या सीड्स आहेत या सीडची जर तुम्ही सोईंग केली तर ऑलवेज मँगोची ट्रीज तिथं जर्मिनेट होईल किंवा मँगोचं प्लांट तिथं फॉर्म झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर आहे. आंब्याची कोय नेऊन लावली आणि तिथं इड्या बाबलीचं झाड निघाले, असं कधी होत नाही. कशामुळे होत नाही? कारण त्याच्यासाठी आपल्या सायन्समध्ये एक रूल सांगितलेला आहे लाईक बिगेट्स लाईकचा, जो जनरली बेस्ड आहे या इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन्सवर किंवा जेनेटिक्सवर बेस्ड असलेला तो पर्टिक्युलर पॉइंट आहे. समजलंय? तर लाईक बिगेट्स लाईक मध्ये पॅरेंट जसे ऑर्गॅनिझम असतात, बरोबर आहे, पॅरेंटल ऑर्गॅनिझम सारखेच ऑफस्प्रिंग प्रोड्यूस केल्या जातात. बरोबर आहे. एक्झॅक्टली सिमिलर असं बरोबरचं चिन्ह आपल्याला देता येत नाही, कारण पुढे आपल्याला आणखी एक थोडासा कन्सेप्ट त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. पॅरेंटल ऑर्गॅनिझम सारखेच ऑफस्प्रिंग आहेत, बट दिस ऑफस्प्रिंग आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू देअर पॅरेंट, दो they follow the same morphological character, same anatomical character with their parents. जरी त्यांच्या पॅरेंट्स सोबत हे काही कॅरेक्टर यांचे मॅच होत असतात, रिझेंबल करत असतात. जसं आपण पाहू, एक ह्युमन बिईंग आहे, एक ह्युमन कपल आहे. या ह्युमन कपलनं प्रोड्यूस केलेली जी काही प्रोजेनी असेल, दिस प्रोजेनी फॉलो सर्टन क्रायटेरिया और फॉलो सर्टन कॅरेक्टर्स विथ देअर पॅरेंट. म्हणजे बेसिक मॉर्फॉलॉजी जर आपण पाहिली तर बेसिक मॉर्फॉलॉजी मध्ये जसं नंबर ऑफ हँड्स असतात, नंबर ऑफ लिम्स असतात, हिंड लिंब, फोर लिंब, त्याच्यानंतर हेडचं स्ट्रक्चर असेल, बेसिक त्यांची मॉर्फॉलॉजी असेल, एंटायर स्ट्रक्चर त्यांच्या पॅरेंट्स सोबत मॅच करतात. पण महत्वाचं आहे, बट दे आर नॉट एक्झॅक्ट कॉपी ऑफ देअर पॅरेंटल ऑर्गॅनिझम. एक्झॅक्ट कॉपी असतात का? नाही. काय असेल, पॅरेंटचं नाक थोडंसं लांब असेल किंवा कलर थोडासा काळा असेल तर ऑफस्प्रिंग गोरा असू शकते, किंवा ऑफस्प्रिंग जरी काळा असला तरी पॅरेंट गोरे असू शकतात. बरोबर आहे. तो पॅटर्न त्यांच्यामध्ये आपल्याला सेम पाहायला मिळत असला, बेसिक मॉर्फॉलॉजी जरी सेम पाहायला मिळत असली तरी या ऑफस्प्रिंगद्वारे काही डिफरन्सेस एक्झिबिट केल्या जातात. त्या पर्टिक्युलर डिफरन्सेसला ऑल दीज डिफरन्सेस आर टर्म्ड ॲज अ व्हॅरिएशन. म्हणजे इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन दोन्हीही इंटर रिलेटेड असलेल्या कन्सेप्ट आहेत. हाऊ दे आर इंटर रिलेटेड विथ इच अदर. कसं इंटर रिलेटेड आहेत रे? इनहेरिटन्सनं कॅरेक्टर ट्रान्सफर होतात आणि ट्रान्सफर झालेल्या कॅरेक्टरमुळेच आपल्याला व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात. व्हॅरिएशन आर ड्यू टू द इनहेरिटन्स. जर इनहेरिटन्सच नसेल, नवीन प्रोजेनी तयार होत नसेल, कॅरेक्टर ट्रान्सफरच होत नसतात,
तर नवीन प्रोजेनीमध्ये आपल्याला डिफरन्सेस किंवा व्हॅरिएशन्स पाहायला मिळत नाहीत. तर व्हॅरिएशन्स म्हणजे काय? व्हॅरिएशन्स आर दी डिफरन्सेस अमॉंग द पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. पॅरेंटल ऑर्गॅनिझम आहे, ऑफस्प्रिंग ऑर्गॅनिझम आहे. तर या पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मध्ये असलेले जे डिफरन्सेस आहेत, या पर्टिक्युलर डिफरन्सेसला आपण म्हणतो व्हॅरिएशन. आता व्हॅरिएशन म्हणजे एक्झॅक्टली सेम तर नसतात. डिफरन्स आहेत म्हणजे थोडंसं व्हॅरिएशन, थोडासा डिफरन्स आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतंय. पण पॅरेंटल ऑर्गॅनिझम ह्युमन बिईंग आहे आणि ह्युमन बिईंग कॅटला प्रोड्यूस करायला आहे, अशा टाईपचे व्हॅरिएशन आहेत का इथं? नाही. किंवा इकडे ह्युमन बिईंग आहे आणि ह्युमन बिईंगने काय केलेलं आहे, एखाद्या दुसऱ्या टाईपच्या कोणत्या तरी ऑर्गॅनिझमला बर्थ दिलेली आहे. बरोबर आहे? हे पॉसिबल नाही. ह्युमन बिईंग विल ऑलवेज गिव्ह राईट्स टू अ ह्युमन. बरोबर आहे? चाइल्डला प्रोड्यूस करताल, नवीन ह्युमन बेबीला प्रोड्यूस करताल, पण ह्युमन बिईंग किंवा एखादं मँगोचं प्लांट कधी ऑरेंजच्या ट्रीला बर्थ देणार नाही किंवा मँगोच्या सीड्स पासून कधी ऑरेंजच्या ट्रीज प्लांट्स तयार होणार नाही. अलग लक्षात. सेम टाईपचे विच आर ऑफ ओन काइंड, ओन काइंड, काइंड आपण कन्सिडर करायला, ओन काइंड स्वतःसारखे ऑर्गॅनिझम तयार व्हायचे, पण एक्झॅक्टली सिमिलर ऑर्गॅनिझम या पर्टिक्युलर प्रोसेसने प्रोड्यूस होत नाही. जे डिफरन्सेस त्या पुढच्या प्रोजेनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जसं कलरमध्ये डिफरन्स पाहायला मिळेल, त्याच्यानंतर हाईटमध्ये डिफरन्स पाहायला मिळेल, त्याच्यानंतर नोजचा शेप असेल, नाक लांब असेल, नाक छोटा असेल, डबई गेल्यासारखा असेल, चायनीज सारखा असेल, असे आपल्याला डिफरन्सेस पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मध्ये पाहायला मिळतात. पण त्यांची बेसिक मॉर्फॉलॉजी कशी असते? सेम असते. त्यामुळे आपण सांगतो रिप्रोडक्शन मध्ये प्रोजेनी जी प्रोड्यूस केली जाते, दिस प्रोजेनी विल रिझेंबल विथ देअर पॅरेंटल ऑर्गॅनिझम. प्रोजेनी काय करते? त्यांच्या पॅरेंटल ऑर्गॅनिझम सोबत रिझेंबल करत असते. समजलंय? तर इनहेरिटन्स म्हणजे काय? इनहेरिटन्स इज द ट्रान्समिशन ऑफ अ कॅरेक्टर फ्रॉम द पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग. सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवायचे. इनहेरिटन्स इज द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम द पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनच्या प्रोसेसच्या वेळेस कॅरेक्टर ट्रान्सफर होणं, त्याला आपण इनहेरिटन्स कन्सिडर करतो. आणि व्हॅरिएशनचे डेफिनेशन काय सांगितले आपण? व्हॅरिएशन्स आर दी डिफरन्सेस अमॉंग दी पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मध्ये असणारे जे काही सर्टन डिफरन्सेस आहेत, जसं सर्टन डिफरन्सेस मध्ये आपण सांगायलो कलर असू शकतोय, हाईट असू शकते, त्याच्यानंतर त्यांची साईज असू शकते. जसं पॅरेंट जर जाड असताल तर मुलगा कसा असू शकतो? वाळला असू शकतो, किंवा मुलगा जरी जाड असला तरी पॅरेंट वाळले असू शकतात. असे जे कॅरेक्टर्स आपल्याला डिफरन्स, कॅरेक्टर्स मध्ये जो असा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळाला, दिस डिफरन्स इज टर्म्ड ॲज अ व्हॅरिएशन. And these variations are the prerequisite for the natural selection. इव्होल्युशनशी रिलेटेड आता कसा चॅप्टर आहे आपण लक्षात घ्या. जे काही व्हॅरिएशन्स नेचर क्रिएट करायले बाय द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर और फ्रॉम द इनहेरिटन्स, ड्यू टू द इनहेरिटन्स वी विल ऑब्झर्व सर्टन डिफरन्सेस और सर्टन व्हॅरिएशन. पुन्हा व्हॅरिएशन सुद्धा आपल्याला माहित आहे, हे व्हॅरिएशन क्रिएट होतात ओनली ड्युरिंग द सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. बरोबर आहे? सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन कॅन क्रिएट अ व्हॅरिएशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हॅरिएशन क्रिएट होत नाहीत. तिकडे जो इनहेरिटन्स असते तो इनहेरिटन्स सेम, एक्झॅक्टली सेम, एक्झॅक्ट कॉपी, एक्झॅक्ट रिप्लिका पॅरेंटल ऑर्गॅनिझमची असेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोड्यूस केली जाते. बट हेअर वी आर कन्सर्न विथ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ज्यावेळेस आपण जेनेटिक्स आणि व्हॅरिएशन बद्दल स्टडी करतो त्यावेळेस आपण मोड ऑफ रिप्रोडक्शन काय कन्सिडर करतो? सेक्शुअल. बरोबर आहे? तर सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे, या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं प्रोजेनी प्रोड्यूस केलेली आहे आणि त्या पर्टिक्युलर प्रोजेनीमध्ये असलेले जे काही डिफरन्सेस आहेत, दीज डिफरन्सेस आर टर्म्ड ॲज अ व्हॅरिएशन. म्हणजे काय सांगितलं दोन डेफिनेशन व्हॅरिएशनची? व्हॅरिएशन्स आर द डिफरन्सेस अमंग द पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग विच आर प्रोड्युस्ड बाय द सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर लाईक बिगेट्स लाईकचा रूल आपण सांगितला. रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं पॅरेंट सारखेच ऑर्गॅनिझम तयार केले जातात, त्यालाच आपण लाईक बिगेट्स लाईक म्हणू शकतो. कारण रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे, या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं पॅरेंट सोबत रिझेंबल करणारे, पॅरेंट सारखीच मॉर्फॉलॉजी असणारे, मॉर्फॉलॉजीमध्ये आणि एक्झॅक्टली सिमिलर कॉपीमध्ये डिफरन्स आहे. बरोबर आहे? झेरॉक्स कॉपी तयार करणं आणि झेरॉक्स कॉपीच्या ऐवजी दुसरं बुक आणणं, दोन्हीमध्ये डिफरन्स आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे? झेरॉक्स कॉपी एक्झॅक्ट रिप्लिका असते, एक्झॅक्ट रिप्लिका असते, जसं त्या बुक आहे पहिलं तसंच आपण बुक तयार करतो. आणि नवीन बुक आणणं म्हणजे काय? दुसऱ्या एखाद्या पब्लिकेशनचं आपण पुस्तक आणलं त्याच्यामध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन तशीच आहे, पण
इन्फॉर्मेशन कशी तशीच असली तरी लँग्वेज थोडीशी आपल्याला त्या बुकमध्ये वेगवेगळी पाहायला मिळते. जसं आपण टार्गेट पब्लिकेशनचं बुक घेतलं, विद्याभारती पब्लिकेशनचं बुक घेतलं, दोन्ही पब्लिकेशनचे जे बुक्स आहेत या दोन्ही पब्लिकेशनच्या बुकमध्ये कन्सेप्ट त्याच आहेत, बरोबर आहे. कन्सेप्ट सगळ्या आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये जेवढ्या काय त्याच सगळ्या कन्सेप्ट आहेत, पण लँग्वेज थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळते. तसं नवीन पब्लिकेशनचं बुक आणणं म्हणजे व्हॅरिएशन्स क्रिएट होणं, बरोबर आहे. कन्सेप्ट त्याच आहेत, बेसिक स्ट्रक्चर बेसिक कन्सेप्ट तिथं दिलेल्या चॅप्टर तोच आहे, सगळं तेच आहे, फक्त लँग्वेज वेगळी आहे. आणि झेरॉक्स काढणं म्हणजे एक्झॅक्ट कॉपी तयार करणं. जसं पहिलं पुस्तक आहे तशीच सेम इन्फॉर्मेशन पुढच्या पुस्तकामध्ये किंवा पुढच्या झेरॉक्समध्ये ॲज इट इज, काही फरक न करता जशाला तसं लँग्वेज ई आय ओ यू फुल स्टॉप काना मात्रा सगळं कसं आहे त्याच्यामध्ये सारखंच आहे. त्याला आपण म्हणतो एक्झॅक्ट कॉपी. आणि ह्या एक्झॅक्ट कॉपीज ज्या असतात, दिस एक्झॅक्ट कॉपीज आर प्रोड्युस्ड बाय द असेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली. सेक्शुअल असेल किंवा असेक्शुअल असेल, लाईक बिगेट्स लाईक दोन्हीकडेही आपल्याला फॉलो करता येते, बरोबर. लाईक बिगेट लाईक इज अ युनिव्हर्सल प्रिन्सिपल विच इज अप्लाइड फॉर बोथ सेक्शुअल ॲज वेल ॲज असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. दोन्ही टाईपच्या रिप्रोडक्शनच्या मोडसाठी लाईक बिगेट लाईक आपण अप्लाय करू शकतो. समजले. इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहे पाहतो, 2-4 पॉइंट लिहून घ्या एका मिनिटात. इनहेरिटन्सची डेफिनेशन लिहा. आणखी एक टर्म लक्षात ठेवा, इनहेरिटन्स आर ऑल्सो टर्म्ड ॲज और इनहेरिटन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे सुद्धा ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरच आहे आणि इनहेरिटन्स म्हणजे सुद्धा ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरच आहे. इनहेरिटन्स ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग and heredity is also a transfer of character from the parent to the offspring. झालं. झालं का. चला मुडू करे. त्याच्यानंतर पहा, इनहेरिटन्सचा जो मेकॅनिझम आहे, द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स वेअर अर्लियर डिस्कवर्ड बिफोर द डिस्कवरी ऑफ क्रोमोझोम अँड जीन. म्हणजे दोन आपण पर्टिक्युलर युनिट कन्सिडर करायला होते इनहेरिटन्सचे. एक युनिट आपण कन्सिडर करतो तो क्रोमोझोम्सला, क्रोमोझोम ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स अँड जीन्स ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स. हे जे दोन पर्टिक्युलर युनिट्स आहेत इनहेरिटन्सचे, हे युनिट डिस्कवर होण्याच्या मच अर्लियर आपण इनहेरिटन्सचा पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स वेअर अर्लियर और मच बिफोर डिस्कवर्ड बिफोर द डिस्कवरी ऑफ जीन्स अँड क्रोमोझोम. क्रोमोझोम एक लार्जर युनिट है. क्रोमोझोम इज कंसिडर्ड एज अ लार्जर unit of inheritance, while the gene is the smaller unit of inheritance, smaller, or it is considered as a basic or the functional unit of inheritance. जी कॅरेक्टर ट्रान्सफर होतात म्हणजे कॅरेक्टरसाठी ज्या फॅक्टर्स किंवा जे जीन रिस्पॉन्सिबल आहेत हे जीन पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. आता बघा, जिथे कुठं आपल्याला जेनेटिक्स हा वर्ड आपल्याला पाहायला मिळते किंवा जेनेटिक्स ही टर्म आपल्याला ऐकायला मिळते, त्या जेनेटिक्स सोबत असोसिएट असलेला एक मेजर सायंटिस्ट, त्या सायंटिस्टचं नाव सुद्धा आपल्याला नेहमी ऐकायला मिळते, सर ग्रिगोर जॉन मेंडल, इन शॉर्ट मेंडल. आणि या मेंडलनं हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करून प्रपोज केलेले जे लॉज आहेत त्या पर्टिक्युलर लॉजला आपण म्हणतो
लॉज ऑफ इनहेरिटन्स. Laws of inheritance. Mendel perform a three hybridization experiment, 3 crosses, 3 टाईपचे क्रॉसेस त्यानं परफॉर्म केले आणि या 3 टाईपच्या क्रॉसेस मधून त्यानं जे इनहेरिटन्सचे प्रिन्सिपल्स आहेत, जे इनहेरिटन्सचे लॉज आहेत, बरोबर आहे, मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस आणि ट्राय हायब्रिड क्रॉस, असे टोटल 3 टाईपचे क्रॉसेस करून त्यानं या इनहेरिटन्सचे लॉज काय केलेले आहेत, प्रपोज केलेले आहेत. जेनेटिक्स बद्दल किंवा या पर्टिक्युलर इनहेरिटन्स बद्दल स्टडी करणारा, मेजर ऑब्झर्वेशन करणारा, मेजर स्टडी करणारा सायंटिस्ट मेंडल असल्यामुळं या मेंडलला, एक मिनिट, तर काय सांगितलं आपण, जो मेंडल हा नावाचा सायंटिस्ट आहे, या मेंडलनं इनहेरिटन्सचा जो पॅटर्न आहे किंवा इनहेरिटन्स बद्दल स्टडी करणारा, इनहेरिटन्स बद्दल मेजर आणि सायंटिफिक स्टडी करणारा फर्स्ट सायंटिस्ट मेंडल आहे. दॅट्स वाय दिस मेंडल इज कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ मेंडल इज कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ जेनेटिक्स. बरोबर, त्याला आपण जेनेटिक्सचा फादर कन्सिडर करतो. इज कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ genetics. Why he considered as a father of genetics? Because major patterns of inheritance or major study about the inheritance were first time done by the Mendel. बरोबर आहे. त्यानंतर पहा मेंडलचे जे प्रिन्सिपल्स होते किंवा मेंडलनं परफॉर्म केलेले जे क्रॉसिंगचे किंवा हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट होते, त्याच सेम एक्सपेरिमेंटला पुन्हा अगेन रिपीट करून किंवा रिपब्लिश करून याच मेंडलच्या पॉस्ट्युलेटला, मेंडलच्या लॉजला थोड्याशा वेगळ्या टर्म मध्ये प्रपोज करणारा एक सायंटिस्ट होता बा, त्याचं नाव होतं कार्ल कोरिन्स. कार्ल कोरिन्स, हु इज कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. मॉडर्न जेनेटिक्स जे किंवा सध्याचं रिसेंट जे जेनेटिक्स आहे, या रिसेंट जेनेटिक्सचा फादर आपण या कार्ल कोरिन्सला कन्सिडर करतो. कार्ल कोरिन्स आणि आणखी एक सायंटिस्ट त्याच्यासोबत ह्युगो डी वॅरिस, असे 2-3 सायंटिस्ट, त्या 3 सायंटिस्ट पैकी या कार्ल कोरिन्सला आपण फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स कन्सिडर करतो. आता जे मेंडलचे क्रॉसिंगचे एक्सपेरिमेंट होते, या पर्टिक्युलर क्रॉसिंगच्या एक्सपेरिमेंट मध्ये बेसिकली 3 टाईपचे क्रॉसेस मेंडलनं एका पर्टिक्युलर प्लांट वर परफॉर्म केले ते बा. त्या प्लांटचं नाव आहे गार्डन पी प्लांट. गार्डन पी प्लांट. या गार्डन पी प्लांट मध्ये टोटल 7 कॅरेक्टर सिलेक्ट करून, 7 कॅरेक्टर किंवा मोर ॲक्युरेटली जर सांगायचं तर 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट करून मेंडलनं हे क्रॉसेस परफॉर्म केले. क्रॉसेस मध्ये बेसिकली लक्षात ठेवायचं मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस आणि टाय हायब्रिड क्रॉस, असे टोटल 3 टाईपचे क्रॉसिंगचे एक्सपेरिमेंट या मेंडलनं परफॉर्म केले या गार्डन पी प्लांट्सवर बाय सिलेक्टिंग द 7 कॅरेक्टर्स. आता या सायंटिस्टनं किंवा मेंडलनं, ग्रिगॉर जॉन मेंडल ज्याला आपण म्हणतो, त्या मेंडलनं गार्डन पी प्लांटच कशामुळे सिलेक्ट केलं त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी, त्याच्यासाठी काही पर्टिक्युलर रिझन सांगितले जातात. वाय मेंडल सिलेक्ट अ गार्डन पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. तर बघा गार्डन पी प्लांट सिलेक्ट करण्याचं रिझन, तसं तर हे गार्डन पी आपण प्लांट पाहिलं तर गार्डन पी प्लांटचं बॉटनिकल नेम आहे पायसम, पायसम सटायवम, पायसम सटायवम, विच इज बिलॉंगिंग टू द फॅमिली लेग्युमिनसी. लेग्युमिनोसी आणि लेग्युमिनसी फॅमिलीचा मेंबर असून इट इज अ एन्युअल प्लांट. एन्युअल प्लांट्स आहे विच कंप्लीट इट्स लाईफ सायकल विद इन अ सिंगल सीझन. एकाच पर्टिक्युलर सीझन मध्ये लाईफ सायकल कंप्लीट करत आहे. एका सीझन मध्ये लाईफ सायकल कंप्लीट करत असून दिस प्लांट्स कॅन बी कल्टिवेटेड थ्रू आउट द इयर ॲज इट इज अ टेम्परेचर इनसेन्सिटिव्ह टाईपचं प्लांट्स आहे. म्हणजे पूर्ण इयर किंवा थ्रू आउट द इयर कोणत्याही टाईपचं एन्व्हायरमेंट असू द्या, एक्स्ट्रीम कोल्ड एन्व्हायरमेंट असू द्या, एक्स्ट्रीम हॉट एन्व्हायरमेंट असू द्या किंवा मीडियम टाईपचं एन्व्हायरमेंटल कंडिशन असू द्या, प्रत्येक टाईपच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये आपल्याला या पायसम सटायम नावाच्या प्लांटचं काय करता येते,
कल्टिवेशन करता येते. त्याच्यामुळे मेंडलनं या पर्टिक्युलर गार्डन पी प्लांटला त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर जे काही कॅरेक्टर्स त्यानं त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी त्या गार्डन पीचे सिलेक्ट केले या पर्टिक्युलर कॅरेक्टर्स मध्ये कंप्लीटली कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स या पर्टिक्युलर पी प्लांट्स मध्ये अवेलेबल होते. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पण जसं आपण एक एक्झाम्पल जर सांगितलं तर फ्लावरचा कलर रेड किंवा व्हाईट असे दोन एक्झॅक्टली अपोजिट असणारे ट्रेड्स त्या कलर मध्ये आपल्याला अवेलेबल असतात. मग असे कॅरेक्टर्स त्या कॅरेक्टरमध्ये असलेले अवेलेबल असलेले ट्रेड्स जर एक्झॅक्टली अपोजिट असतात तर कॅरेक्टर सिलेक्ट करते वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा डाऊट येणार नाही. नाहीतर मग कलर मध्ये जसं रेड कलर आहे मग लाईट रेड आहे डार्क रेड कलर आहे तर रेड मध्ये आपल्याला डिफरन्सिएशन करायला थोडंसं डिफरन्स जाईल थोडंसं डिफिकल्ट जाईल बरोबर आहे. पण त्या टाईपचे ट्रेड्स या गार्डन पी प्लांट्स मध्ये आपल्याला अवेलेबल नव्हते किंवा जसे जे ट्रेड्स अवेलेबल होते त्या अवेलेबल असलेल्या ट्रेड्स मध्ये कंप्लीटली कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळं या गार्डन पी प्लांटचं या मेंडलनं काय केलं बेसिकली सिलेक्शन केलेलं आहे. आणि गार्डन पी प्लांट सिलेक्ट करण्यामध्ये हे दोनच मेन रिझन्स आहेत. एक तर पूर्ण थ्रू आउट द इयर टेम्परेचर इनसेन्सिटिव्ह टाईपचं प्लांट असल्यामुळं पूर्ण वर्षभर आपल्याला त्याचं कल्टिवेशन करता येत होतं. आणि दुसरं रिझन आपण सांगितलं की या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स आपल्याला इझिली अवेलेबल होते. जसं सीडचा शेप कसा असेल राऊंड असेल किंवा रिंकल असेल. आलं लक्षात. सीडचा कलर येलो असेल किंवा ग्रीन असेल असे कंप्लीट कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स अवेलेबल होते. त्याच्यामुळे या मेंडलनं काय केलं या गार्डन पी प्लांटला ऍज अ एक्सपेरिमेंटल प्लांट म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. समजले. तर ह्या एक्सपेरिमेंटल प्लांट म्हणून सिलेक्ट करते वेळेस जे टोटल 7 कॅरेक्टर्स होते त्या 7 कॅरेक्टर्सची लिस्ट 7 कॅरेक्टर्सच्या पेअर्स कॉन्ट्रास्टिंग ट्रेडच्या पेअर्स तुमच्या बुकमध्ये डायग्रामच्या फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत. तर त्या ट्रेड्सचं एकदा ओव्हरलुक करायचं त्याला कोणते कोणते कॅरेक्टर त्यानं सिलेक्ट केले. सीडचे काही कॅरेक्टर सिलेक्ट केले त्याच्यानंतर पेटल्सचे काही त्याच्यानंतर सीडच्या कलरचे काही सीड शेप काही सीड साईज काही अशा पर्टिक्युलर ट्रेड्स त्यानं काय केलेले सिलेक्ट केलेले. समजले. तर ऍक्च्युअल एक्सपेरिमेंटला सुरुवात करण्याच्या अगोदर किंवा मेंडलनं जे क्रॉसेसचे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले त्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करण्याच्या अगोदर काही इम्पॉर्टंट टर्म्स आणि सिम्बॉल किंवा इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आणि सिम्बॉल ज्या जेनेटिक्स मध्ये कॉमनली यूज केल्या जातात त्या सिम्बॉल्स बद्दल त्या टर्म्स बद्दल आपण उद्या स्टडी करू. एवढे 2-4 पॉईंट लिहून घ्या. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. मोनो हायब्रिड डाय हायब्रिड ट्राय हायब्रिड म्हणजे काय त्याच्यानंतर डॉमिनंट रेसेसिव्ह म्हणजे काय बऱ्याचशा टर्म्स आहेत बघा. डॉमिनंट रेसेसिव्ह त्याच्यानंतर ॲलिल्स म्हणजे काय असते जीन्स काय असतात फॅक्टर काय असते ट्रेट काय असते कॅरेक्टर काय असते खूप साऱ्या डेफिनेशन खूप कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायच्यात. तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करू. त्याच्या अगोदर ह्या मेंडलचं जे 2-4 पॉईंट आपण लिहिलेत ते पॉईंट लिहून घ्या. वाय मेंडल सिलेक्ट गार्डन पी प्लांट्स हे त्याचं रिझन आहे. सिलेक्शन ऑफ प्लांट्स. दहा मिनिटांनी सुरू करू करायचं लगेच करायचं. 5-7 मिनिट. बरं.